जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. छत्रपती शिवाजी महाराज यांना जर का औरंगजेबाने 7,000ची मनसबदारी दिली असती तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबासोबत हातमिळवणी करून त्याचं दासत्व स्वीकारलं असतं. त्याची मांडलिक शिवाजी महाराज त्याचे मांडलिक झाले असते असं म्हणणारा राम पुनियानी या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि जगद्गुरू तुकोबारायांनी कधीच मांसाहाराचा विरोध केला नाही. वारकऱ्यांनी मांसाहार केला तर चालतो हे शाकाहाराचं खूळ ब्राह्मणांनी घातलेलं आहे असं धर्माबद्दल अगाध ज्ञान पाजळणारा राजू परुळेकर. राम पुनियानी आणि राजू परुळेकर यांचा एक कार्यक्रम सोलापूरमध्ये झाला. त्या सोलापूरच्या कार्यक्रमाला उधळण्याची धमकी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांनी दिली होती. पण तरी सुद्धा तो कार्यक्रम करण्यात आला. सोलापूरमध्ये गर्दी जमली, बऱ्याचशा लोकांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली. ते जेही आयोजक आहेत, जेही संयोजक आहेत त्या कार्यक्रमाचे, त्यांनी कधी हा विचार केला का की आपण ज्या लोकांना आमंत्रित करतोय, टिपू सुलतान बद्दल बोला. टिपू सुलतान हा तर विषयच वेगळा आहे. मुळात टिपू सुलतान बद्दल इतकं काही इतिहास दप्तरी असताना तो किती क्रूर होता याची सगळ्या माहिती कागदोपत्री उपलब्ध असताना ओढून ताळून त्याला राष्ट्रभक्त, राष्ट्रनिष्ठ, देशभक्त दाखवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो का आणि कशासाठी चाललेला आहे. आपला शेजारचा देश, जो आपला शत्रू देश आहे पाकिस्तान, त्याने कधीच भारतातल्या कुठल्याही देशभक्त, कुठल्याही नायकाला कधीच पाकिस्तानामध्ये काडीचंही स्थान दिलं नाही. त्या पाकिस्तानमध्ये त्यांची एक नेव्हल शिप जी आहे, त्यांची एक जे नौका आहे, युद्धनौका, त्या नौकेचं नाव टिपू सुलतानवरून ठेवलेलं असताना त्या टिपू सुलतानला पाकिस्तानमध्ये इतका मान, इतका त्याला सन्मान, आदर का आहे याचा जरी आपण साधा विचार, साधा आपला कॉमन सेन्सचा जरी आपण वापर केला तरी आपल्याला समजेल की तो किती कट्टर होता. तो हिंदूंच्या बद्दल किती द्वेषभाव ठेवून होता. त्याने ज्या ज्या पद्धतीचा पत्रव्यवहार केलेला आहे, काफिरांच्या संदर्भात त्यांनी जेही आदेश, निर्देश दिलेले आहेत, त्या सगळं जसं मी सांगितलेलं आहे की टिपू सुलतान ॲज रिअली ही वॉज नावाचं पुस्तक जे आहे गजानन भास्कर मेहेंदळे यांचं, त्याच्यामध्ये सगळा उल्लेख तुम्हाला आढळेल. ABP माझाने अशा आशयाचे एक डॉक्युमेंटरी सुद्धा त्याच्यावर बनवलेली आहे टिपू सुलतानवर. हे सगळं माहीत असून सुद्धा त्या टिपू सुलतानचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तो सोलापूरला घ्यायचा आहे आणि तो अशा लोकांनी घ्यायचा आहे. राजू परुळेकरचा धर्मासोबत आणि राम पुनियानीचा इतिहासासोबत तितकाच संबंध आहे जितका एका वेश्येचा वटसावित्रीसोबत असतो. इतिहासाच्या नावावर इतिहासाच्या चिंधड्या करून वाटेल तसं, मनात येईल तसं मांडणारा हा म्हातारा राम पुनियानी, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान करतो त्याच्या व्याख्यानामध्ये, पदोपदी. एक तर तो छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणत नाही, तो शिवाजीच म्हणत असतो कायमस्वरूपी. शिवाजीने ऐसा किया, शिवाजीने वैसा किया. आणि त्याच्या खाली आमच्यातलेच काही भडवे, काही नीच, वाह हा खरा इतिहास आहे, यांनी आमचे डोळे उघडले. अरे तुमचे डोळे उघडले नाही रे, तुमचे डोळे फोडायला पाहिजेत. अरे तुमच्या कानात शिस उतायला पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, ज्यांच्या भरोशावर आज तुम्ही जगता आहात, तुम्ही ह्या व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताय, भुंगता आहात, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची मांडणी जो व्यक्ती इतक्या नीच पद्धतीने करतोय. कितनी हाइट है होगी आपकी शिवाजी महाराज? 5 फुट 6 इंच, 5 फुट 5 इंच. तो और अफजल खान कितना ऊंचा होगा? वो 6 फुट होगा. तो फिर आप उसको कैसा मारेंगे? ये लीजिए बागनख. असंच तो रुस्तमे जमाल शिवाजी महाराजांना म्हणाला. अशा पद्धतीची मांडणी, हास्यास्पद, बालिश, टवाळखोर मांडणी करणारा हा राम पुनियानी, 7,000ची मनसबदारी दिलेली असती तर महाराजांनी चाकरी पत्करली असती म्हणणारा राम पुनियानी सोलापूरला येऊन थया नाचून जातो इतिहासाच्या नावाखाली. त्या लोकांना लाज वाटली नाही. त्यांना असं वाटलं नाही की आपले बाप किती आहेत मोजावे. किती बापाच्या अवलादी आहात रे तुम्ही. ज्या वारकरी संप्रदायाने या समाजाला एवढी मोठी शिकवण दिली, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. या भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या विरक्तीमध्ये मांसाहार कुठून येतो? या राजू परुळेकरच्या बापाने बोकळ कापलं होतं का पंढरपुरात?
मग हा भडवा आमच्या धर्माबद्दल भाष्य करताना काडीचाही विचार करत नाही अशा व्यक्तीचा कार्यक्रम घेणारे ते लोक, ते आयोजक, त्यांना लाजा वाटल्या नाहीत. बरं, विशेष म्हणजे पोलीस संरक्षणामध्ये असे कार्यक्रम होतात. भारतामध्ये नेमकं स्वातंत्र्य आहे कशाचं? भाषण स्वातंत्र्य आहे का भुंकायचं स्वातंत्र्य आहे? इतिहास असो किंवा अध्यात्म असो, या इतिहास आणि अध्यात्मावर अधिकारी व्यक्तींनी भाष्य करावं असा कायदाच झाला पाहिजे आपल्या देशामध्ये. दुर्दैवाने तसा कायदा होताना तर राहिला दूर, कोणीही शेंबडा उठतो, कोणीही उठतो आणि कसंही त्याच्या मनाला वाटेल तसं बरळच सुटतो इतिहासाच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली. आणि विशेष म्हणजे अशा लोकांना विद्वान म्हटलं जातं. अशा लोकांना पार पद्मश्री सुद्धा दिला जातो. काल परवा मी असा बालिश इतिहास मांडणाऱ्या व्यक्तीला पद्मश्री पुरस्काराने मी त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे काही दिवसानंतर. आता तो विषय घेतला तर आपला हा विषय लांबून जाईल. कुठले कागदपत्र तुम्ही देता? कुठल्या कागदपत्रांचा तुम्ही अभ्यास करता? कशी भाषा तुम्ही बोलताना वापरता? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना. तुम्ही त्यांचा सन्मान करताय का अपमान करताय? हे श्रोत्यांना तितका विवेक असू नये? श्रोत्यांनी ऐकताना तितक्या स्वतःचे डोकं जागेवर ठेवून ऐकू नये? असे 5-5 पैशाचे चरित्रकार, इतिहासकार जर का आपल्या समाजामध्ये निर्माण होत असतील, तर त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे? दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की वामन मेश्राम सारखा एखादा उठतो. त्यानं तर आतापर्यंत काय म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली, की ते गोमांस खाऊ घालायचे म्हणे, त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना. आणि हा व्यक्ती म्हणतोय, की बाबा इतिहासाचं पुनर्लेखन करायचंय. पुनर्लेखन करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? इतिहासाच्या साधनांचं पुनर्लेखन करायचं आहे का? सोर्सेसचं पुनर्लेखन करायचं आहे का? कुठल्या आधारावर करायचं आहे? सोर्सेस बदलायचे आहेत का आम्हाला इतिहासाचे? स्त्रोत बदलायचे आहेत का? ज्या स्त्रोतांमधून आम्ही इतिहास घेतोय, त्याला आपण आपल्या तर्कानुसार त्याला मांडणे हा भाग वेगळा आहे. पण तुम्ही सोर्सेसच बदलवताय इतिहासाचे. तुम्ही ते मान्यच करत नाही. नाही, हे ब्राह्मणांनी लिहिलेलं आहे, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही सांगतो तो इतिहास. तुमच्या कानात येऊन सांगितलाय का इतिहास कोणी? तुम्हाला स्वप्नात सांगितलाय का कोणी इतिहास, की अशा पद्धतीने इतिहास घडलेला आहे म्हणून? गाथेचं एक पानही चाळून न पाहणारा व्यक्ती जगद्गुरू तुकोबारायांवर भाष्य करून जातोय. तो अध्यात्मावर भाष्य करतो, तो वारकरी संप्रदायावर भाष्य करतो. इतिहासाचं पानही न चाळलेला राम पुनियांनी सारखा थेरडा आपल्याला येऊन इतिहास सांगतोय. आपला समाज कोण्या दिशेने जातोय? अत्याधिक भावनिक केल्या जाते तुम्हाला इतिहासाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली अत्याधिक भावनिक केल्या जाते. आणि खूप जास्त उदारमतवाद त्याच्यामध्ये थोडंसं अल्का-कुबल फॅक्टर टाकायचं, माहेरची साडी फॅक्टर टाकायचं, लोकांना रडवायचं, खूप जास्त भावनिक करायचं आणि तसं केल्यानंतर त्यांच्या मनात त्यांना वाटेल तो इतिहास त्यांच्यावर थोपायचा. आमच्या समाजाने असं कधी कधी विचार केला का, की बाबा हा जो इतिहास आम्हाला सांगितला गेलाय, इतिहास कशावरून सांगितला गेलाय त्याचे आम्ही कधी प्रमाण मागण्याचा प्रयत्न केलाय का? आता बरळले तिथं सोलापूरमध्ये. वाट्टेल ते तोंडाला येईल ते बरळले. आणि आजकाल असे इतिहासकार तो निरंजन टकले म्हणू नका, हा तो राम पुनियानी म्हणू नका, राजू परुळेकर म्हणू नका. ज्या पद्धतीने इतिहासाची मांडणी करतायत, तो इतिहास खरोखर तसा आहे का? तो तर एक तिकडे ते विदेशात एक माकड बसलंय संग्राम पाटील नावाचं. तो भारतातला कुठलाही सण आला, की तो बुद्ध सण होता. काहीही झालं, की ते बुद्धांनी सुरू केलंय. कसंही झालंय, की ते म्हणजे काही त्याला वाटेल तसं. बरं त्याला तो काही काळीचाही संदर्भ देतो का तो काळीचा? कुठल्यातरी पुस्तकाचं नाव तुम्ही त्याच्या तोंडून कधी ऐकलंय का? कुठल्यातरी इतिहासकाराचं नाव तुम्ही तो त्याच्या मनाने बोलतो, लोक म्हणतात, "वाह! वाह! दादा तुम्ही काय इतिहास सांगितला." अरे ते ऐकणारे सुद्धा मूर्ख आणि ते सांगणारे सुद्धा मूर्ख. मूर्खापेक्षा मला खूप चांगला शब्द इथं सुचला होता. त्याला आम्ही काहीतरी म्हणतो, की अशी ही चिवटाईगिरी जी चालू आहे ना, "वाह! वाह! दादा खूप छान." मी याआधी जेव्हाही कधी इतिहासाच्या कुठल्या एखाद्या विषयावर बोललोय, तर मी स्क्रीनवर त्या पद्धतीचे कागद टाकतो, जे समकालीन असतात. मी त्या संदर्भातल्या इतिहासकारांची मतं टाकतो. मी त्यात मी पान क्रमांकासहित तुम्हाला इतिहास सांगितलेला. आजपर्यंत तुम्ही आठवा. कधीच मी संदर्भाबाहेरच्या इतिहासावर भाष्य करत नाही, बोलत नाही. पण इथे मनानं येईल ते अनंत वाचाळ बरडती बरड. जे मनाला येईल ते जसं वाटेल तसं तो जी लोकं इतिहास सांगत आहेत, त्याच्यावर काही कुठेतरी बंदी तर आपण आणू शकत नाही. भाषण स्वातंत्र्य आहे, भुंकायचं स्वातंत्र्य आहे. या भुंकायच्या स्वातंत्र्यावर बंदी येऊ शकत नाही. पण निदान ऐकणाऱ्यांनी, तिथं गर्दी करणाऱ्यांनी सुद्धा थोडासा विचार करणं गरजेचं आहे की नाही? आज रोजी जेव्हा एखादा प्रखर भाष्यकार भाषण करायला जातो, बोलायला जातो, माझ्या बऱ्याचशा कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण अशा भडव्यांच्या कार्यक्रमांना पोलीस संरक्षण देतं. याचं कारण काय आहे?
आपण जरी सत्तेत असलो तरी प्रशासनामध्ये आपण आहोत हा आपला गैरसमज आहे. आपल्याला संपूर्णतः सत्तेत येणं गरजेचं आहे. आपल्याला सुद्धा आपलं उपद्रव मूल्य दाखवणं गरजेचं आहे. झुंडशाहीचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला तशाच पद्धतीच्या झुंडशाहीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आधी प्रबोधनाची आवश्यकता आहे. लोकांचं आपण तितकंसं प्रबोधन करू शकलेलो आहेत का? हा प्रश्न आहे. इतिहासात 4 प्रश्न विचारल्यानंतर आमची मुलं आभाळाकडे पाहायला लागतात. धर्म, अध्यात्मावर 4 प्रश्न विचारल्यानंतर ते एकमेकाच्या थोबाडाकडे पाहायला लागतात. मग ते नास्तिकतेचा आधार घेतात. आम्ही नास्तिक हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला काही देणं-घेणं नाही. ते तर फारच मूर्ख. त्याच्यापेक्षा मूर्ख दुसरं कोणीच नाही. ते सुद्धा लोकांना शिव्या देऊ लागतात. स्वतःच्या धर्मचिकित्सेच्या नावाखाली स्वतःच्या धर्माला शिव्या द्यायला बसतात. त्यांची तर आम्हाला गरजच नाहीये. स्वतःच्या धर्माची 4 पुस्तकं वाचावी, निदान वाचू नये. पण जे मी कायमस्वरूपी सांगत असतो, की आम्हाला अशी लोकं पाहिजेत, की जे विश्वास ठेवतील, निष्ठा ठेवतील. स्वधर्मावर निष्ठा जरी असली ना, तुम्हाला कशाचं उत्तर द्यायची गरज पडत नाही. जसं मी नेहमी सांगतो, तुमच्या दरवाजात कोणी ठोठावला आणि तुम्हाला विचारलं, की तुमचा बाप कोण आहे? त्याच्या संदर्भातले कागदपत्र सिद्ध करा, की हाच माझा बाप आहे. तर तुम्ही त्याची ऐकून घ्याल का? त्याच पद्धतीने धर्मावर घेतलेले आक्षेप आणि विचारलेले प्रश्न आपण ऐकून घेता कामा नये. "एथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती एर तो अनुष्ठती सामान्य सकळ." माझ्या बापानं जे केलंय तो माझा धर्म आहे. आमच्यासाठी जे वरिष्ठांनी सांगितलेलं आहे तो आमचा धर्म आहे. तू शहाणपणा करू नको. तू शिकू नको आम्हाला येऊन आमचा धर्म काय आहे. या पद्धतीची एक तर निष्ठा पाहिजे किंवा मग अशा लोकांच्या सान्निध्यात राहा किंवा अशा लोकांना शरण जा किंवा अशा लोकांना विचारा ज्यांना धर्म आणि इतिहासाचा अभ्यास आहे. जे ससंदर्भ सप्रमाण धर्म आणि इतिहास मांडतात. ह्या दोनही गोष्टी समाजात होताना आपल्याला दिसत नाहीयेत. बरळ बरळणारे आपल्याकडे व्याख्याते आहेत. मनाला वाटेल तसा इतिहास तिकडे पण सांगितला जातो आणि इकडे पण सांगितला जातो. त्यात काही एक फरक नाही. इतिहासाच्या बाबतीत म्हणू नका किंवा धर्माच्या बाबतीत म्हणू नका. म्हणजे इतिहासामध्ये कोळसा सुद्धा आहे, इतिहासामध्ये सोनं सुद्धा आहे. तुम्हाला काय उगाळायचा हा आपला जरी निर्णय असला, तरी आज रोजी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तशा पद्धतीची खंडनं समाजापर्यंत पोहोचली पाहिजेत. हा आमचा प्रयत्न आहे का? तर मला असं वाटतं, की मला तो प्रयत्न कुठेही होताना दिसत नाहीये. तो प्रयत्न झाला पाहिजे. ज्या पद्धतीने ह्यांच्या सभा होतात, ज्या पद्धतीने ह्यांचे कार्यक्रम होतात, तसे आपले कार्यक्रम का होत नाहीत? तशा पद्धतीने आपल्या संघटना, आपले पक्ष का काम करत नाहीत? हा आपण समोरच्या पक्ष संघटनांच्या अध्यक्षांची कॉलर पकडून प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या अधिवक्ता परिषद का नाहीत? आपण कायदेशीर मार्गाने का जात नाही? का यांच्या अशा खोट्या नाट्या यांच्या स्टेटमेंटवर आपण का केसेस टाकत नाहीत? आपण का आपले व्यासपीठं निर्माण करत नाही? आपण का आपले साहित्य निर्मिती करत नाही? माझ्या परीनं मी जेही होईल ते करतोय. लेख लिहितोय. आता अलीकडे एका साप्ताहिकाला मी लेख दिलेला आहे. आता माझा एक कार्यक्रम होणार आहे. मी माझ्या परीनं जे होईल ते करतोय. पण ह्या प्रयत्न अपुरा आहे. माझ्यासारखे 50-100 सचिन पाटीलांची आवश्यकता आज आहे. फंडिंगची आवश्यकता आहे. लोकनिर्मितीची आवश्यकता आहे. अशा पद्धतीच्या व्याख्यात्यांची आवश्यकता आहे. ते झाली पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.